नमस्कार. रामकृष्ण हरी. माणसं लाखो रुपये तीर्थालाही खर्च करतात. जाऊ नका असं आमचं म्हणणं अजिबात नाही, चांगलं आहे जा. पण तीर्थाला जाऊन काय आहे हो? तीर्थी दोंडा पाषाण पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये तो आपले कबीर महाराज सुद्धा सांगतात की अरे क्या तीर्थ में जाके क्या मिलेगा आपको, एक सब पैसे की दुलधानी है, दुसरा कुछ नाही आहे. सांगायचं तात्पर्य तीर्थ व्रत हे सर्व अगदी माणसाला उचित करू नका असं म्हणणं नाही, करा. पण ते करत असताना आपली वृत्ती, आपले चित्त, आपलं मन त्याप्रमाणे पाहिजे. नाही तीर्थाला जाऊनही आपल्या हातून जर दुष्कृत्य घडत असेल तर फार वाईट आहे. का? कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यंती, पर तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. अन्य क्षेत्रात केलेलं पाप तीर्थानी जातं, पण तीर्थात घडलेलं पाप कशानेही जात नाही. बुडी मारली की मवाळाच्या माशावरी वर तरंगतं आणि डोकं बाहेर निघलं की लगेच पकडतं, ह्याच्यात शंका नाही. म्हणून माणसाचं फक्त आचार विचार वर्तन हेच सर्वाला जबाबदार आहे. आणि हे जर असेल तरच माणूस यशस्वी होतो. आणि भगवान श्रीकृष्णाने हेच सांगितलं आहे गीतेमध्ये की आंधळे खड्ड्यात पडतात. अर्जुनाने सांगितलं पण डोळस का पडतात, तर देवाने उत्तर दिलं काम येश क्रोध येश रजो गुणो समद्भवा. म्हणजे जिथं कामाचा आणि क्रोधाचा जोर आहे ती शहाणे सुद्धा खड्ड्यात पडतात. आणि आपण या वर्तमान काळामध्ये सभोवती जर पाहिलं तर किती विचित्र प्रकार आहेत. त्याला सर्वाला कारण काम येश क्रोध येश असं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य की ज्याचं वर्तन चांगलं तोच इहलोकी तरुण गेला निष्कलंक शेवटपर्यंत, आणि ज्याचं वर्तन बिघडलं तो निष्कलंक नाही कलंकित होऊन गेला. त्याला कवडी इतकी या जीवनाला हेलपाट्याला किंमत नाही. रामकृष्ण हरी.